सूर्यनाडीला परत सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घ्यायचे. डावी नाकपुडी बंद करा. उजवीने श्वास घ्या, उजवीने श्वास सोडा. सगळ्यांनी आपला स्वर चेक करायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. दोन्ही हात एकमेकांवर चोळून तुमच्या मूलाधार चक्रावर ठेवायचे. डोळे बंद करून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. आपण आता दररोज क्रियायोगची प्रॅक्टिस करत आहोत. क्रियायोग म्हणजे श्वसनाचा एक प्रकार, ज्याद्वारे तुमची आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. वैश्विक शक्ती तुमच्या दोन्ही हातांमधनं भरभरून व्हायला लागते. क्रियायोगची पहिली पायरी म्हणजे खोल श्वास घ्यायचा आहे. श्वास तुमच्या पोटापासून घ्यायचा आहे. म्हणजे श्वास घेत तुमचं पोट बाहेरच्या बाजूला आले पाहिजे. इथे तुम्ही श्वास भरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही श्वासाला थांबवायचं आहे आणि मग अतिशय सावकाश श्वास सोडत बीजाक्षरचं उच्चारण करायचंय. डोळे आपले बंद आहेत. पाठीचा कणा आपला ताठ आहे. दोन्ही हात आपले मूलाधार चक्रावर आहेत. अमावस्या दुपारपासून लागलेली आहे आणि उद्या शनी जयंती आहे. आज्ञाचक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेले चक्र, बंद डोळ्यांमधनं आपल्या कल्पनेमधून सगळ्या ग्रहांमध्ये श्रेष्ठ असलेले शनिदेव यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे. ओम शं शनेश्वराय नमः. शनी देवता, कर्माची देवता, न्याय देवता, ज्याप्रमाणे आपले कर्म आहेत त्याप्रमाणे न्याय देणारे ही देवता, अशी त्यांची प्रसिद्धी आहे. सूर्यनाडीला आपण आत्ता सुरू करून घेतलेलं आहे. शनिदेव जे आहेत सूर्यनारायण, त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र, म्हणून आपण सूर्यनाडीला ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. कल्पना करा, सूर्यनारायणांचे अग्नी तत्वरूपी आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. आता बंद डोळ्यांमधून मूलाधार चक्रावर बीजाक्षर लंब बघण्याचा प्रयत्न करा. लाल रंगाची ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा, जे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आपल्या ह्या स्थूल शरीरामध्ये विराजमान झालेले आहेत. आज्ञाचक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघायचे. खूप आभार मानायचे ह्या पवित्र धरणी मातेचे. डोकं टेकवून तिला नमस्कार करायचा आहे. पूर्ण शरणागती या धरणी माते पुढे. बघा, पृथ्वी तत्व अतिशय महत्त्वाचे असलेले हे तत्व, जे आपल्या अस्थि धातूंना बळकटी देत आहे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत, ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे. या पवित्र धरणी मातेचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. आता या धरणी मातेची आपण क्षमा मागत आहोत. वातावरणामधले विविध बदल,
जे फक्त आपल्या चुकांमुळे झालेले आहेत. आपणच जबाबदार आहोत या वातावरणासाठी. मनापासून क्षमा मागायची पृथ्वी ग्रहाची आणि खूप आभार पण मानायचे. पृथ्वी ग्रहामुळे आपल्याला राहायला जागा आहे, खाण्यासाठी विविध धान्य उपलब्ध आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला हे धान्य मिळत आहे तो बळीराजा. त्यांचे ह्या अति पावसामुळे नुकसान होत आहे. या पवित्र धरणी मातेला मनापासून प्रार्थना, आपल्या ज्या काही चुका आहेत त्या चुकांना क्षमा करून या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळीकडे कायम मिळत राहू दे. शनिदेवांना मनापासून प्रार्थना, जलतत्वरूपी देवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांना मनापासून प्रार्थना करायची आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरातला अस्थि धातू त्यांना आपण बळकटी देत आहोत. खोल श्वास घ्या. बघा, श्वास घेताना तुमचे पोट बाहेर आलेले आहे. या ठिकाणी तुम्ही श्वास रोखायचा आहे आणि मग सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करा. लम. मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपले दोन्ही पाय, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, स्नायू, अस्थि धातू, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचे. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. शनिदेवांचे खूप आभार मानायचे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभुतम त्वं नमामि शनीश्वरम. ग्रहांचे आणि आपले अगदी जवळचे नाते. खूप आभार मानायचे शनिदेवांचे प्रत्येक क्षणाला. आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. कल्पनेमधून भगवा प्रकाश ह्या चक्रावर बघायचा आहे.
हा भगवा प्रकाश इथे चक्राकाररित्या फिरत आहे. आपल्या नातेसंबंधांमध्ये असणारे अडथळे, या भौतिक शरीरामध्ये असलेले अडथळे, या चक्रामधले असलेले अडथळे सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे दूर झालेले आहे. नको असलेले पदार्थ शरीराबाहेर फेकल्या जात आहेत. खूप आभार मानायचे जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे. शरीरातला प्रत्येक जलाचा थेंब, सगळे मिळून जवळपास 70% जलतत्व आपल्या शरीरामध्ये आहे. त्याच्यावर येणारी कंपनं ज्याचा संबंध आहे अमावास्येशी, चंद्रग्रहाशी आणि इतर ग्रहांशी. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः. शनिदेवांचे खूप आभार मानायचे. ओम शं शनीश्वराय नमः. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर वम द्वारे परत खोल श्वास घ्या. श्वास घेताना तुमचे पोट बाहेर आले पाहिजे. या ठिकाणी तुम्ही श्वासाला रोखायचे आणि मग अतिशय सावकाश श्वास सोडत वमचं उच्चारण करा. वम. 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 हातातनं वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे आपले बंद आहेत. सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा. या ठिकाणी आहेत सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र. त्यांना आपण रेकी देत आहोत. नाभीच्या मागच्या बाजूला आहे शरीरामधले सगळ्यात मोठे एनर्जी सेंटर. 72,000 नाड्यांचा उगमस्थान नाभीच्या मागच्या बाजूला आहे. खूप आभार मानायचे या 72,000 नाड्यांचे, ज्याच्यावर आधारित आहे आपले हे शरीरशास्त्र, ही वैश्विक शक्ती. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर वम आणि रम द्वारे. वम. रम.
सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. कल्पनेमधून पिवळा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. पिवळा रंग ज्याचा संबंध आहे सूर्यग्रहाशी. सूर्यनारायणांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ऊर्जेची देवता, तेजाची देवता जिचा संबंध आहे सूर्य नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी ज्याद्वारे शरीराला उष्णता मिळत आहे आणि आपल्या बुद्धीला तेज मिळत आहे. विविध प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. सक्षम अग्नी तत्वाचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून सोनेरी रंगाची ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे अशी कल्पना करायची आहे. खूप आभार मानायचे अग्नी तत्वाचे. रमद्वारे रम 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 शनिदेवांचे खूप आभार मानायचे. ओम शं शनीश्वराय नमः. सावकाश छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवा. वायू तत्व जिचा संबंध आहे पवनपुत्र हनुमानजींशी. शक्तीची देवता, युक्तीची देवता, त्यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. ज्यांना कोणाला शनिग्रहाचा त्रास होतो त्यावेळेस जेव्हा हनुमानजींची आपण उपासना करतो त्याद्वारे शनिग्रहाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. खूप आभार मानायचे पवनपुत्र हनुमानजींचे. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बघा उद्याचा सुंदर दिवस मंगळवार जो हनुमानजींचा दिवस आणि त्याच दिवशी आली आहे शनी जयंती. खूप आभार मानायचे वायू तत्वाची देवता हनुमानजी. त्याचप्रमाणे वायू तत्वाचीच देवता श्री शनिदेव. या दोन्ही देवतांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. यम द्वारे यम 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 ओम शं शनीश्वराय नमः. साक्षात शनी देवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे.
शरीरातला महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय. रक्ती शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयाद्वारे सक्षम वायुतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे. शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाला बघण्याचा प्रयत्न करा. या शुद्ध रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. आपल्या चांगल्या हृदयाचे खूप आभार मानायचे. आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्या पुढे सतत आनंदी राहायचे, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. आपण देवाने निर्माण केलेला एक पवित्र आत्मा आहोत, एक आनंदी आत्मा आहोत. प्रत्येक क्षण आपण भरभरून जगत आहोत. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा सदुपयोग आपण करत आहोत. अखंड नामस्मरण आपण करत आहोत, ज्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ असलेले नामस्मरण आणि अन्नदान जे आपल्याकडनं होत आहे, खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे. प्रत्येक क्षणाला चांगल्या हृदयाचे खूप आभार मानायचे. सातत्याने जेव्हा आपण चांगलाच विचार करतो, आपल्या स्वतःचा, दुसऱ्यांचा, त्यावेळेस ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती भरभरून तिचे आशीर्वाद आपल्याला देत आहे. खूप आभार या ब्रह्मांडीय शक्तीचे. प्रत्येक क्षणाला अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातातनं वाहत आहे. रेकी लेवल 3 झालेल्यांनी आपल्या कल्पनेमधून इथे हार्टचं चिन्ह काढायचे. आज्ञाचक्रामधनं हार्टचं चिन्ह काढा. एकदा काढा आणि 3दा म्हणा, हार्ट हार्ट हार्ट. प्रेमाचे असलेले हे चिन्ह, प्रेमाद्वारे आपण सगळ्यांची मने जिंकून घेत आहोत. प्रेमस्वरूप असलेल्या आपल्या चांगल्या हृदयाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. सातत्याने सगळ्यांबद्दल चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र, अतिशय हुशार असलेली योनी, यामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. त्याद्वारे चित्रगुप्तांचे, न्यायदेवता शनिदेवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे त्या दैवी शक्तींचे. हमद्वारे हम हम यम यम
आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे सगळे चांगले कर्म घडत आहेत. सक्षम दोन्ही हातांचे, सूक्ष्म अवयवांचे खूप आभार म्हणायचे. सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. आध्यात्मिक गुरु, दत्त गुरु माऊली, श्री नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, शंकर महाराज यांचे भरभरून आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर ओम द्वारे सक्षम डोळ्यांचे खूप आभार मानायचे. सगळ्या गुरूंचे खूप खूप आभार. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. खूप आभार मानायचे. सक्षम दोन्ही कानांचे ओम द्वारे शं शनीश्चराय नमः. प्रत्येक क्षणाला शनी देवतेंचे खूप आभार मानायचे. आकाश तत्वाचे, वायू तत्वाचे खूप आभार मानायचे. आणि सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. सुंदर जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे. खूप आभार मानायचे ह्या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला आपल्या आतमध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये आपण एकदम सुखरूप आहोत, सुरक्षित आहोत. सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या. आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. आता रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही बाजूने हात घेऊन या. स्वतःला आपल्यामध्ये असलेल्या अंतरात्म्याला नमस्कार करा. या शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं.
प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप खूप आभार. या क्षणाचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. शनिदेवांचे खूप आभार. तुमच्या प्रत्येकाचे खूप आभार. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे. थँक यू सो मच टू एव्हरीवन.